पक्या 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 कुठे आहेस तू? पक्या ए बाबा निलय बघितलंय मी तिकडे ऑलरेडी. मग कुठे गेला पक्या? निलेदा, दिल्या, तुम्ही बाहेरून कडी लावली आहे का? निलेदा, दिल्या, निलेदा, तुम्ही पुन्हा प्रँक करताय माझ्यावर. अरे उघडा दरवाजा. अरे यार मी ते ऐकतो यार. तिने हे तर तुझं काम होतं ना, बाहेरून मारेन. अरे यार, अरे यार उघडाला. अरे उघडाला. अरे काय फालतूगिरी लावली यार तुम्ही. उघडाला. इथे कोण आहे? दारच बंद आहे. अरे बंद आहे म्हणजे? पक्या 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 मूर्खास का रे? त्याला एकट्याला का जाऊ दिलंस? निलय मला माहितीये का हे असं होणार आहे. तू तू तिथे शोधलंस? मी सगळीकडे शोधलंय. पक्या 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 अरे उघडा ना दरवाजा यार. काय फालतूगिरी लावली यार. अरे उघडा ना यार. अरे यार. अरे उघडा ना यार. दिला ना यार. यार दिला ना. निलय पक्याला आपण खूप हाका मारल्या, तो कुठेच सापडत नाही. माझा एक ऐकशील? पक्या सापडत नाही बरोबर. हं? आपण इथून निघूया. बघ मजा. हा आपण इथून निघूया, कारण पक्याचं काय झालंय, पक्या कुठे आहे काहीच कळत नाहीये. तो जिवंत आहे की मेलाय काही कळत नाही. हा बघ म्हणजे हे तुला कसं वाटतं? 3 जीव जाण्यापेक्षा 1 जीव गेलेला काय 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 प्रॉब्लेम काय ना. म्हणजे आपण दोघंही वाचू ना. निघायचं? पक्याला इथे राहू दे, आपण निघूया. पक्याला सोडून जायचं ना? हा टाकू खाली. लाज वाटते तुला? टाकू खाली. पक्याला सोडून ठेवूया. हे बघ, त्याला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही, कळलं? मी घाबरून बोललो. माझे शरीर यष्टी बघ, मला भीती वाटली. निघ इथून. हं? तुला जायचं ना, ताबडतोब निघ इथून. नाही पक्याला शोधल्याशिवाय आपण दोघांनी या बंगल्याच्या बाहेर जायचं नाही. हा पक्या निलय, तो या बंगल्यात आहे. बंगल्यातच असेल ना? हा बघ बंगल्यात शोध. पक्या पक्या काकड. हा? काकड. बघ निलय, मी कोकण ऐकलेलं, काकण कधीच नव्हतं ऐकलं. रिपोर्टर आहेस ना तू? हा साधी मराठी भाषा येत ना तुला? अरे रिपोर्टरच्या नावावर कलंक आहेस, कलंक. काकड म्हणजे बांगडी. म्हणजे त्याचं काय? तू खाली चल, खाली शोधू आपण. ये. हे निलय, त्याची साईज काय असते? अरे बांगडी एवढी, बांगडी सगळं. निलय,
हॅलो गार्गी, हॅलो मी गार्गीच बोलते. कोण बोलतंय? तुला खूप प्रश्न पडलेत ना? मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण त्यासाठी तुला मला भेटावं लागेल. हॅलो कोण बोलतंय आणि कुठून बोलताय तुम्ही? मला येऊन भेट. पत्ता लिहून घे. पत हा बोला. थांब निले. मावशी, हे काकण घराबाहेर फेकून दे. फेकून दे सांगितलंय ना. मावशी तुम्ही इथे कशा? हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. काय सांगितलं होतं मी तुला? इथे पुन्हा यायचं नाही सांगितलं होतं ना. बजावलं होतं. आज यावं लागलं. नाही सांगितलेलं कळत नाही तुला? ते ऍक्च्युली आमचं सामान इथे राहिलं होतं म्हणून यावं लागलं. आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा आणि हे काकण फेकून ये. मावशी मला आठवतंय त्या दिवशी तुम्ही या काकणामुळेच गार्गीचा जीव वाचवला होता आणि आता आमचा टीम मेंबर पक्या सापडत नाहीये म्हणून मी हे काकण. म्हणूनच हे काकण मी तुला घराबाहेर फेकायला सांगते, नाहीतर घोळ होईल. मला काही कळत नाहीये. कळत नाही तर ते काकण उचललंच कशाला? पण मावशी पक्या. तो वाचावा असं वाटतंय ना तुला? हो. मग हे काकण घराबाहेर फेकून दे, नाही तर तो वाचणार नाही. जा निलय. जा म्हणते ना. जा. गेट उघडत नाही. उघडे. हे काकण जोपर्यंत बंगल्यात असेल तोपर्यंत बंगल्यावर नियंत्रण नाही. गार्गी मी इथेच उतरतो. तू हीच रिक्षा घेऊन घरी जा. गार्गी कुठे? गार्गीनी मला काल ड्रॉप केलं आणि मग ती पुढे घरी गेली. अरे मग ती घरी कशी नाही आली? म्हणजे ती बंगल्यातून बाहेरच नाही आली? नाही नाही, आम्ही एकत्र निघालो ना काल. अरे निलय, पण ती घरी आली नाहीये. मावशी तुम्हीच फेका ना एका काका.
या फेका ना. थांब निले. या ना. निले थांब. मी का फेकू? तुम्ही निले फेका ना. थांब. टाका तुम्ही. निले थांब. हा? निले थांब. असं काय करता? निले थांब. घ्या ना. थांब. घ्या ना. पक्या पक्या तू अरे काय फालतूगिरी लावली दिनेश आहे चल. तुम्ही? दिनेश चल. पक्या कोण होता तो माणूस आणि काय सांगायचं होतं त्याला? भेटू का मी त्याला? गार्गी स्वयंपाक झालाय, थोड्या वेळात जेवूया. हो, जाऊ दे, उद्याच बघते. ह्या संदर्भात निलयशी बोलू का? लागत नाहीये फोन. कदाचित पक्यासोबत असेल. पक्याचाही फोन कसा लागत नाहीये? रुचीला फोन करते. हा गार्गी बोल ना. हॅलो रुची, कुठेस तू? अगं मी बाबांसाठी औषधं घ्यायला आले होते. तू कशी आहेस? मी बरी आहे, पण निलय आणि पक्याला फोन ट्राय करत होते, फोनच लागत नाहीये त्यांचा. अगं ते तर मृत्यूंच्या बंगल्यात गेलेत ना. मृत्यूंजय बंगल्यात? अगं पण का? अगं मृत्यूंच्या बंगला मी कुठे असं म्हटलं? मी असं म्हटलं की ते आपापल्या घरी गेलेत. रुची, तू आता मृत्यूंजय बंगलाच म्हणालीस. नाही अगं, तू चुकीचं ऐकलंस. रुची, तू खोटं का बोलतेस? अगं नाही म्हणजे ते मृत्यूंजय बंगल्यातच गेले? गार्गी ऐक ना, जाऊ दे ना, तू नको ना विचार करूस. विचार नको करू म्हणजे? मला न सांगता का गेले ते तिथे? हो पण ते आल्यावरती फोन करून कळवतील ना तुला. नाही चोकी, आता मी बघते काय करायचं ते. अगं ऐकून तर घे माझं. अगं पक्या पक्या कुठे आहेस तू? पक्या 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 कुठे आहेस तू? दादा कुठे होता तुम्ही? पक्या पक्या तू तिथे आतमध्ये काय करत होतास रूम मध्ये? तुला अख्खं घरभर शोधलंय आम्ही. मस्ती आली आहे? हा मस्ती आली आहे तुला? मला आत लॉक का केलं होतंस? पक्या मी काही केलेलं नाहीये. खोटा बोलास ना दोन ठेवून देईन. आज तूच कडी लावली होतीस ना? निलय सांग ना याला, आपण पूर्ण वेळ एकत्र होतो की नाही? दादा हा झोलर आहे हो. खरं सांग, कडी तू लावली होतीस ना? बघ पक्या मी काहीही केलेलं नाहीये. आता बघ तुझं काय करतो. आता या बंगल्यात आहे ना, तुला नाही लॉक करून गेलो ना, नाव नाही लावणार पक्या. अरे मी नव्हती कडी लावली पक्या, तुला कसं तू मला का खोटा बोलू नकोस हा? निलय दादा आपण पूर्ण वेळ एकत्र होतो की नाही? तुम्ही दोघेही शांत व्हा. मी काय सांगतो ते नीट ऐका. आता या बंगल्यातून बाहेर पडेपर्यंत आपण तिघांनी एकत्र राहायचं. पण या दिनेला सांगा ना. तू गप्प बस रे. मी काय सांगतो ते ऐका. आता मिळेल तेवढं सामान आणि सगळ्यात महत्वाचं जे सामान आहे ना तेच घेऊया. हा, सगळ्यात आधी जाऊन त्या मॉनिटर रूम मधून फुटेज कलेक्ट करू. चला.
लाव. दादा आता कसं कॉल आला? मगाशी तर लागत नव्हता ना. रुचिताचा फोन. हा बोल रुचिता. निलय कुठेस तू? अगं असं काय करते? तुला माहितीये ना आम्ही मृत्यूंच्या बंगल्यात आलोय ते. अरे हो यार, ऐक ना, एक झोल झालाय. काय झालंय? अरे माझ्याकडून एक गोष्ट घडली आहे. रुचिता काय झालंय? अरे मगाशी ना गार्गीचा फोन आला होता. मी तिला चुकून बोलून बसले की तुम्ही मृत्यूंच्या बंगल्यात गेला होतात. व्हॉट? अगं तुला अक्कल आहे का? अरे सॉरी ना निलय, चुकून बोलून गेले. तुला माहितीये तू काय केलंस ते? सॉरी निलय. अगं सॉरी काय सॉरी? तुला माहिती काय होईल आता? हो. गार्गी काय म्हणाली? येत नाहीये ना इथे? अरे मी आता काहीच सांगू शकत नाही. ती खूप चिडली होती. कदाचित ती येईल सुद्धा. पुन्हा एक नंबरची मूर्ख आहेस मूर्ख. तू फोन ठेव, बघतो मी काय करायचं ते. निलय ऐकून तर घे. तुम्ही चला. चला सामान घ्या पटापट. दादा हं? आपण एकदा फुटेज चेक करूया का? नाही आता नको. आधी इथलं सामानावर हं? तू तिथला कॅमेरा काढ, मी इथला काढतो. स्क्रू ड्रायव्हर. हा. नीला एकदा म्हणाला की हे काकण बाहेर फेकून दे, आणि एकदा बोलला की हात नको लावू. म्हणजे या काकणचं ना नक्कीच काहीतरी सिक्रेट असणार आहे. नाहीतर हा निलय ढापणार असेल. त्यापेक्षा मी हे सारा मॅमच्या हवाली करतो, म्हणजे सारा मॅम तरी एकदाच्या खुश होतील. ए दिन्या, हा काय? तुला काय आता मेसेज करू का? चल ना, सामान आवर ना. पक्या, आपण तो किचनचा कॅमेरा काढलाच नाही ना. मी जरा जाऊन येतो. नाही थांब. काय आधी इथलं सामान आवरा म्हटलं मी. जाऊन येतो लगेच. किती वेळ लागणार आहे ना? नाही म्हटलं ना, एकटा जाऊ नकोस. निलय, मी काय या पक्यासारखा पट्टू नाही. हा, मी जाऊन येतो. याला ना बाहेर पडल्यावरच बघतो. खूप बोलतोय दादा. क्या अंतर आहे रे. आधी सामान आवरायचं आपल्याला पडतं. त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. त्यांचा फोन कधीच लागत नाही रे. काय फालतू लोकेशन दिलंय ना. बाहेर जाऊन कॉल करून सांगतो आधी.